सरकारने कोट्यवधी रुपयांचा निधी प्रत्येक गावात जलजीवन मिशन या योजनेसाठी दिला आहे, जेणेकरून प्रत्येक गावच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला पाहिजे। मात्र केंद्र सरकारने दिलेल्या पैशांची उधळपट्टी सध्या कळवण तालुक्यात चालू असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे। जलजीवन मिशन या योजनेच्या पैशांची सर्रासपणे ठेकेदारांकडून लूट केली जात असल्याचे सांगितले जात आहे। याबाबत अनेक ग्रामपंचायतच्या तक्रार देखील आल्या आहेत, मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून यावर सारासार कानाडोळा केला जात असून टक्केवारीच्या नादात लोकप्रतिनिधी देखील यावर लक्ष द्यायला तयार नाहीत। याबाबत आदिवासी बचाव अभियानाचे जिल्हाध्यक्ष राम चौरे यांनी कळवण तालुक्यात होत असलेल्या जलजीवन योजनेच्या कामासंदर्भात चांगलाच पवित्रा घेतला, तर हे काम अतिशय बोगस आणि चुकीचे करून निधी हडपण्याचा ठेकेदारांचा प्रयत्न सुरू आहे। याविषयी अनेक तक्रारी सध्या तालुक्यातून येत आहेत। याला जबाबदार फक्त लोकप्रतिनिधी आहेत असे यावेळी चौरे यांनी सांगितले आहे। दाखवल्या जात आहेत, तर कुठे तोट्याच बसवल्या जात आहेत, अशा एक ना अनेक समस्या तक्रारी गावकऱ्यांकडून मिळालेल्या आहेत। आपण आदिवासी बचाव अभियानाचे जिल्हाध्यक्ष आहात, काय सांगणार जलजीवन मिशन योजनेच्या या निकृष्ट कामासंदर्भामध्ये? पुन्हा एकदा मीडियाचं स्वागत। आणि एक महिन्यापूर्वीच याबाबत मी तक्रार केलेली आहे आणि कुठल्या तरी पेपरला पण तशी बातमी दिलेली आहे। आणि मीच नाही, तुम्ही आता बघा ह्या महिन्याभरामध्ये सध्याचे दिंडोरीचे इगतपुरीचे आमदार रमण खोसकर साहेबांनीसुद्धा हा मुद्दा लावून धरलेला आहे। मी त्याच्या पलीकडे सांगेल की 10 वर्षापूर्वी जेव्हा जलस्वराज्य ह्या माध्यमातून पाईपलाईनच्या योजना व्हायच्या गावागावात, नंतर भारत निर्माण एक योजना आली होती पाणी पुरवठ्याची, आणि आत्ता जे काही जलजीवन मिशन, तर जुन्याच कामांमध्ये नवीन, आणि सध्या तेव्हा लाखात कामं असायची, आता कोटीमध्ये काम आहे। तुम्ही कुठल्याही गावात जा, मी तर तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो यावरती की कोणत्याही गावात जिथे कामं चालते जलजीवन मिशनचं, एका तरी नळाला तोटी लावली का तरी, एक तरी कॉक बसवलं का, आणि बसवलं असेल तर त्याच्यातून पाणी आलं असेल तर तुम्हाला मी सांगतो की मी 100% की बाबा ठेकेदाराला मी सांगेल की साहेबांना विनंती करेल की याचे 100% बिल काढा। एकही काम आणि एकाही गावाला आजपर्यंत पाणी निघालेलं नाही, फक्त कोट्यानी रुपये खर्च केलेले आहे। माझी तर अशी म्हणणं आहे की संबंधित ग्रामपंचायतला जर हे काम दिलं असतं, तिथलं सरपंच असेल, तिथले जे सदस्य असतील, तर तुम्हाला सांगतो कोटीचे काय लाखात कामं झाले असतील। इथं फक्त आणि फक्त टक्केवारी आणि पैसे काढायचे, आदिवासींच्या नावावर लूट चाललेली आहे, आणि ही सगळ्यात मोठी लूट आहे। याच्यावर कोणतंही त्यांचं डिपार्टमेंट किंवा त्यांचे संबंधित अधिकारी गांभीर्याने घेत नाही, हा माझा थेट आरोप। प्रत्येक गावामध्ये जवळपास लाखो रुपयांनी, कोटी रुपयांनी निधी दिला गेला आहे, आणि त्या निधीचा कुठेतरी दुरुपयोग केला जात आहे। संबंधित जे काही जलजीवन मिशनचे जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत, यांचं देखील त्याकडे दुर्लक्ष होताना दिसून आहेत। अनेकदा लोकांच्या तक्रारी आल्या आहेत, तरी देखील त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे। मी बाबतच 15-16 दिवसापूर्वी एक माहिती अधिकार म्हणून जिल्हा परिषदला दिलेला आहे, आणि मी डाटा पूर्ण घेतो। आता मी सविस्तर डाटा आल्यानंतर प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये तिचं काम चालू आहे। मी त्या प्रतिनिधी अनिल पवार, NTV न्यूज मराठी, कळवण, नाशिक।